श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं घोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। अत्रिपुत्र दत्तात्रेयांचे परिपूर्ण अवतार स्वरूप असलेले शिवस्वरूप असलेले शिवचिदंबर महास्वामीजी यांच्या चरित्राचा अवगाहन करत असताना नारायण नावाच्या अर्थार्थी भक्ताच्या चरित्राचं श्रवण करत असताना पांडुरंगाच्या आज्ञेनी आणि ते जे क्षेत्रज्ञ पुजारी होते पंढरपुरातले त्यांनी निक्षून सांगितलं की बाबा रे इथे राहू नको, शिवचिदंबरांच्या दर्शनाला जा, तुला पंढरपुरात राहण्याची पांडुरंगाची आज्ञा नाही। हे परिपूर्णपणे कळता क्षणी तिथून निघाला। मनात विकल्प होताच, पांडुरंग मला काही देऊ शकला नाही तर शिवचिदंबर काय देणार। एक व्यक्ती, देहधारीत्व असलेली एक व्यक्ती, ती मला काय देणार। परंतु मुरगोडला पोहोचता क्षणी, शिवचिदंबरांचं दर्शन घडता क्षणी तो भ्रम सगळा दूर झाला आणि कळवळून प्रार्थना करतोय असा विषय आपण कालपर्यंत पाहिला। तो म्हणतो, अनाथांचे नाथ तुम्ही चिदंबर, मी असे पामर शरण तुम्हा। मी तुमच्या चरणारविंदी नतमस्तक झालेलो आहे। स्वामीजी, महास्वामीजी, माझं खरोखर दारिद्र्य जे दुःख आहे ना, दैन्यासारखा जो तापदायक हा असा जो अग्नी माझ्या प्रपंचाला लागलाय, हा आपणच आता दूर करा। आपण मला या दुःख सागरातून बाहेर काढा, मला या दारिद्र्य अवस्थेतून बाहेर काढा। बघा, भगवंत कसे लीला नाटकी आहेत, भगवंत कसे लीला करत असतात। त्याचे ते शब्द ऐकले, तो मुळातच साशंक अंतःकरणाने आलेला होता। आता त्याच्या डोक्यात खरोखर अजून ती जी शंका आहे ती तशी आहे का नाही हे चाचपडून बघण्यासाठी भगवंतांनी सुद्धा आणखीन त्याच्या लीला नाटकी परमेश्वरानं एक शब्दोच्चार असा केला। ते म्हणाले, ब्राह्मणा, अरे तू ज्याच्याकडे आलायस ना, तो काही फार धनिक आहे असं तुला वाटलं का? तुला कोणी पाठवलं माझ्याकडं? हात जोडले। तो म्हणतो, प्रभू, मला पंढरपूरच्या पांडुरंगाने आपल्या दर्शनासाठी पाठवलं आणि पांडुरंगाची मला आज्ञा झाली आहे की तू दत्तावतारी शिवचिदंबरांच्या चरणारविंदी आश्रयाला जा, ते तुझं सगळं दुःखहरण करतील। मी त्यांच्याशी वाद घातला की तुम्ही मला देऊ शकत नाही तर ते काय देणार। प्रभू, माझ्या मनात हे आलं बरं का, खरोखर आलं। प्रामाणिकपणे त्यानं व्यक्त केला आपल्या मनातला मनोदय। शिवचिदंबरांनी ऐकलं आणि शिवचिदंबर म्हणतात की बाबा रे, मी तर स्वतः गरीब ब्राह्मण आहे, मी तुझं दारिद्र्य दुःख हरण करायला समर्थ नाही। त्यापेक्षा असं कर, मी तुला काही देऊ शकत नाही, पण इतक्या लांबून तू आलेलाच आहेस, पांडुरंगाने तुला आज्ञा केलेलीच आहे, तर आज इथे राहा, स्नान कर, जेवण कर, विश्रांती घे आणि उद्या तू श्रीरंगपट्टणम इथं जा। तिथे एक दानशूर असा, एक पूर्णय्या नावाचा एक दानशूर असा माझा भक्त राहतो। तो जो पूर्णय्या नावाचा जो भक्त आहे तो तुझं सगळं काम पूर्ण करेल। किती कर्ज आहे रे तुला? तो मला एक 5,000ची गरज होती, त्यावेळेचे 5,000 ना। तो म्हणतो 5,000 रुपयाची गरज होती। ते म्हणतात, तू त्याच्याकडे जा, तो त्याला 5,000 रुपये माग आणि तो तुला 5,000 रुपये नक्की देईल। कुठलीही मनात शंका आणू नको, आज इथेच आराम कर, विश्रांती घे आणि निघून जा सकाळी। ती रात्र सरते केव्हा आणि मी श्रीरंगपट्टणमला जातो केव्हा आणि त्या पूर्णय्या नावाच्या त्या दानशूर व्यापाराला, त्या शिष्यांना चिदंबरांच्या भेटतो केव्हा, असे भाव त्या अर्थार्थी होता। बघा, त्याचा चिदंबरांशी काही संबंध नव्हता, मी दारिद्र्यमुक्त झालो पाहिजे या दृष्टीनं अर्थार्थी होता। अर्थाच्या निमित्तानं फक्त आलेला, कामनेनी फक्त शिवचिदंबरांच्या चरणी आलेला असा हा
नारायण नावाचा भक्त. सकाळी निघाला आणि वाटेत जाता जाता त्याचा एक नातेवाईक त्याला भेटला. शुभ शकून कसा असतो तो असा असतो. तो म्हणाला, अहो कुठे होतात तुम्ही इतके दिवस? कारण आधी 1 वर्ष पंढरपुरात राहिला होता, आता मुरगोडला आला होता आणि आता तिथून श्रीरंगपट्टणमपूरला जाताना याचा नातेवाईक भेटला. तो म्हणतो, अरे कुठे होतात तुम्ही इतके दिवस? आणि तुम्ही जे 5,000 रुपये पाठवलेत ना ते मिळाले बरं का. तुमचं जे जे काही कर्ज होतं ते सगळं फिटलंय बरं का. आणि तुमच्या कन्येसाठी एक उत्तम असं स्थळ आम्ही पाहून ठेवलेलं आहे. याला काही कळेनाच की 5,000 रुपये तर घ्यायला मी चाललोय, अजून श्रीरंगपट्टणमपूरला पोचायचोय, तिथे अजून पोहोचलेलोच नाही आणि त्याच्या आधीच हा हप्ता काय म्हणतोय ते काही केल्या कळेना. आश्चर्यचकित झाला. पण मनामध्ये कुठेतरी भाव आला की 5,000 रुपयाचं आपलं कर्ज होतं, हा तर सांगतोय 5,000 रुपये मिळाले, मी 5,000 रुपये पाठवलेच नाही आहो, तुम्हाला कसे काय प्राप्त झाले? तो म्हणतो, अहो तुमच्याकडनंच प्राप्त झाले, तुमचं जे जे काही कर्ज होतं ते सगळं कर्ज फिटलं, तुमच्या मुलीसाठी एक उत्तम स्थळ पाहिलंय आणि तुमचा शोध घेतायत सगळेजण की कुठे आहात तुम्ही. त्यानं पाहिलं आणि जे कळायचं ते खरं कळलं, अंतःकरण द्रवलं. तो म्हणतो, मी चिदंबर महास्वामीजींना, दत्तावतारी शिवचिदंबरून प्रभूंना दोष देत होतो, त्यांना अपमानित केलं, त्यांची छीतू केली, त्यांची निर्भत्सना मी केली, पण भगवंतांची लीला किती अपार आहे. मी गरीब ब्राह्मण आहे असा एक विनोद, खरोखर खऱ्या अर्थाने एक विनोद भगवंतांनी केला, परंतु तो जो विनोद होता तो विनोद आता आठवून सुद्धा अतिशय आनंद होतोय. धन्य महिमान प्रभो चिदंबरा, अनाथा आसरा आसरा सत्य तुम्ही. इकडे भगवंतांनी त्या पुरडय्याला श्रीरंगपट्टणमपूरच्या सांगितलं होतं, माझा नारायण नावाचा एक भक्त येईल आणि तुझ्या आयुष्यातला पुढचा जो काही व्याप आहे, तुझ्या आयुष्यात येणारं जे पुढचं ओढवणारं संकट आहे हे दूर व्हावं असं वाटत असेल तर हा येणारा जो नारायण नावाचा जो माझा अर्थार्थी भक्त आहे याला 5,000 रुपये दे. आणि नुसतं नाही, भोजनपूर्वक त्याला आदर सत्कार करून, त्याला भोजन, त्याला जेवायला वाढून, त्याला आदर सन्मान करून, त्याचा मान सन्मान करून, शास्त्रीय वैदिक आहे त्याला उत्तम रीतीनं मान सन्मानित करून 5,000 रुपये देऊ कर, तुझं अरिष्ट टळेल. सज्जन हो, या पूर्णय्यानं वाट पाहिली आणि या तुंगातीरी राहणाऱ्या या नारायणाची जे काही दुःख होतं, अर्थार्थी भक्ताचं दुःख होतं, ते शिवचिदंबरांनी दूर केलं. अतर्क्य हे लीला तुमची चिदंबरा, अज्ञानी पामरा नकळेची. धावत आला चरणाशी आणि प्रार्थना केली, प्रभू आपली लीला अगाध आहे. भगवान म्हणाले, सो अनन्य शरणाला त्याचं दुःख मी निवारण करतो. लक्षात घ्या, अनन्याश्चिंतयन्तो माम, हा भाव लक्षात ठेवून आज इथेच वाणीला विराम देऊ. ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.